बघा आज आपण प्रॅक्टिकल नंबर 9 बघणार आहोत. ऑपरेट डीसी शंट मोटर युजिंग 3 पॉइंट स्टार्टर. ओके, सो काय पर्पज असतो स्टार्टरचा किंवा आपण स्टार्टर काय यूज करतो की डीसी मोटर जी काही आहे ती स्टार्टिंगला काय करते, व्हेरी हाय करंट ड्रॉ करते. त्याच्यामुळे काय होतं की तुमची डीसी शंट मोटरची जी काही आर्मेचर वाइंडिंग असते ती बर्न होते. ठीक आहे, सो आपण डीसी मोटरला प्रोटेक्ट करण्यासाठी फ्रॉम हेवी स्टार्टिंग करंट पासून आपण काय करतो, 3 पॉइंट स्टार्टर यूज करतो टू स्टार्ट दी डीसी शंट मोटर. ओके, सो 3 पॉइंट स्टार्टरचं कन्स्ट्रक्शन कसं असतं की त्याच्यामध्ये काय असतात, सिरीज रेजिस्टन्स कनेक्ट केलेले असतात. ओके, म्हणजे रेजिस्टन्स कनेक्ट केलेले असतात इन सिरीज विथ दी सर्किट. त्याच्यामुळे काय होतं की तुमचा जो काही स्टार्टिंगचा जो काही करंट आहे तो काय होतो, रिड्यूस होतो. मग करंट जर तुमचा रिड्यूस झाला तर त्याच्यामुळे काय होतं की तुमची जी काही डीसी शंट मोटर आहे ती हेवी स्टार्टिंग करंट पासून काय होते, प्रोटेक्ट होते. बघा ही तुमची काय सर्किट डायग्राम आहे 3 पॉइंट स्टार्टर्स. सो बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, स्टार्टिंग रेजिस्टन्सेस. बघा हे जे काही स्टार्टिंग रेजिस्टन्सेस कनेक्ट केलेले आहे तर हे काय करतात की तुमचा जो काही स्टार्टिंग करंट असतो तो लिमिट करतात. ओके, त्याच्यानंतर बघा इथं काय आहे, सॉफ्ट आयर्न पीस. ओके, सो हा जो काही आयर्न पीस असतो हा काय करतो, तुमचा जो काही हँडल आहे तो ह्या कॉइलला काय करतो, ही तुमची कोणती कॉइल आहे, नो होल्ड कॉइल, त्या कॉइलला तो होल्ड करतो. त्याच्यानंतर हा काय तुमचा स्टार्टरचा हँडल आहे. ठीक आहे, तो काय होतो ऑपोजिशन टू रन पोझिशन मूव्ह होतो. त्याच्यानंतर स्प्रिंग. ओके, हा जो काही हँडल आहे त्याला मूव्ह करण्यासाठी इथे काय तुम्ही स्प्रिंग अटॅच केलेली असते. त्याच्यानंतर हा असतो ओव्हरलोड रिलीज. म्हणजे सपोज जर तुमचा ओव्हरलोड जर ऑकर झाला तर तुमचं जे काही मोटर आहे डीसी शंट मोटर तिला हा ओव्हरलोड रिलीज काय करतो, प्रोटेक्ट करतो. त्याच्यानंतर बघा हा जो काही तुम्हाला अप्पर पार्ट दिसतोय सर्किट डायग्रामचा, हा सर्व काय तुमचा 3 पॉइंट स्टार्टरचा पार्ट आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही आता हे प्रॅक्टिकली बघाल तर तेव्हा तुम्हाला इथे फक्त काय दिसेल, हा जो काही हँडल आहे तो दिसेल आणि हे जे काही रेजिस्टन्सेस आहेत हे तुम्हाला शो होतील. ठीक आहे, बाकीचे हे जे काही पार्ट्स आहेत म्हणजे जसं की स्प्रिंग, ओव्हरलोड रिलीज, नो होल्ड कॉइल, हे सगळे काय असणार आहे, इनबिल्ट असणार आहे. मग तुम्हाला तिथे फक्त हँडल दिसेल किंवा हे रेजिस्टन्स दिसेल. ठीक आहे, सो इंटरनली हे जे काही पार्ट आहे हे कशामध्ये असतात, 3 पॉइंट स्टार्टर मध्ये. त्याच्यानंतर बघा 3 पॉइंट स्टार्टरचे तुम्हाला 3 टर्मिनल दिसतील. ठीक आहे, एल, एफ, ए. ओके, सो बघा आपण 3 पॉइंट स्टार्टर का म्हणतो की याला काय 3 टर्मिनल असतात. फर्स्ट वन इज दी एल. एल मीन्स लाईन, एफ मीन्स फील्ड अँड ए मीन्स आर्मेचर. लाईन, फील्ड अँड आर्मेचर. ओके, सो ही 3 काय तुमचे 3 पॉइंट स्टार्टरचे टर्मिनल आहे. आणि हा जो तुम्हाला काही सर्किट डायग्रामचा लोअर पोर्शन दिसतोय हा काय असणार आहे, तुमचा डीसी शंट मोटरचं कनेक्शन असतात. सो बघा आता डीसी शंट मोटर आहे त्याच्यामध्ये 2 वाइंडिंग असतात. एक असते फील्ड वाइंडिंग आणि दुसरी असते आर्मेचर वाइंडिंग. सो बघा ही काय दिसते तुम्हाला, फील्ड वाइंडिंग दिसते आणि ही काय तुमची आर्मेचर वाइंडिंग. ओके, सो बघा इथं फील्ड वाइंडिंगला 2 टर्मिनल आहे, F1, F2. आर्मेचर वाइंडिंगचे 2 टर्मिनल A1 आणि A2. ओके, सो बघा आपण काय करतोय, ही जी काही डीसी शंट मोटर आहे तिला काय करणार आहे आपण, डीसी सप्लाय देणार. जसं की सिंगल फेज मध्ये तुमचा फेज आणि न्यूट्रल असतं तसं डीसी सप्लाय मध्ये काय असतं तुमचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके, सो बघा कनेक्शन कसे असणार आहे तुमचे, जे काही तुमचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते तुमचं कुठं कनेक्ट करतो आपण, तुमचं 3 पॉइंट स्टार्टरचं एल टर्मिनल आहे, लाईन टर्मिनल. बघा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे डीसी सप्लायचं, ते कशाला कनेक्ट करतो, 3 पॉइंट स्टार्टरच्या लाईन टर्मिनलला. त्याच्यानंतर बघा तुमचं फील्ड टर्मिनल आहे. सो फील्ड टर्मिनल कुठं कनेक्ट करतो, हा कसला सिम्बॉल आहे तुमचा, रेओस्टॅट. ठीक आहे, करंट लिमिट करतो हा रेओस्टॅट. रेओस्टॅटच्या 3 पोझिशन असतात, एक तर हाय करंट पोझिशन असते,
किंवा लो करंट असते किंवा मिनिमम करंट, किंवा तुमचा जर मिडल पोझिशनला असेल तर तुमचा करंट काय असतो, मिनिमम असतो. सो बघा तुमचं हे जे काही फील्ड टर्मिनल आहे 3 पॉईंट स्टार्टरचं, ते काय केलंय बघा, हा रेओस्टॅट असतो त्याच्या फर्स्ट टर्मिनलला कनेक्ट केलेले आहे. त्याच्यानंतर रेओस्टॅटचं सेकंड टर्मिनल ही तुमची काय फील्ड वाइंडिंग, सो फील्ड वाइंडिंगच्या फर्स्ट टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर ही काय तुमची आर्मेचर वाइंडिंग, सो आर्मेचर वाइंडिंग म्हणजे आर्मेचर टर्मिनल, तर आर्मेचर टर्मिनल आहे 3 पॉईंट स्टार्टरचं, ते कुठं कनेक्ट केलेलं आहे तुमचं आर्मेचर वाइंडिंगच्या फर्स्ट टर्मिनलला A1 ला. त्याच्यानंतर आर्मेचर वाइंडिंगचं सेकंड, फील्ड वाइंडिंगचं सेकंड, हे दोघंही कुठं कनेक्ट केलेलं आहे तुमचा जो काही डीसी सप्लाय आहे त्याच्या निगेटिव्ह टर्मिनल. ओके, सो ही असते तुमची सर्किट डायग्राम. याच्यामध्ये बघा तुम्हाला काय करायचंय, कनेक्शन फक्त हा जो काही तुम्हाला लोअर पार्ट दिसतोय म्हणजे 3 पॉईंट स्टार्टरचे 3 टर्मिनलला काय करायचं आहे, डीसी मोटरचे तुम्हाला काय करायचे, कनेक्शन करायचं आहे, म्हणजे आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंगचे कनेक्शन करायचे आहे. ओके, समजले का सर्किट डायग्राम? सर्किट डायग्राम समजली सर्वांना? येस मॅम. ओके, त्याच्यानंतर बघा खाली आहे तुम्हाला रिसोर्स रिक्वायर्ड टेबल. सो बघा कोणते कोणते ऑपरेटर्स लागतात. फर्स्ट डीसी शंट मोटर. ओके, सो बघा डीसी शंट मोटरची जी काही नेम प्लेट असते त्याच्यावरती तुम्हाला त्याचे स्पेसिफिकेशन दिलेले असतात. ओके, सो स्पेसिफिकेशन इन द सेन्स ती मोटर किती एचपी ची आहे, एचपी म्हणजे हॉर्स पॉवर, किती एचपी ची आहे, मग ती किती इथे 5 एचपी. त्याच्यानंतर किती व्होल्टेज आहे, 220 व्होल्ट डीसी. ओके, त्याच्यानंतर त्याच्यावर करंट रेटिंग पण असते किंवा त्याच्यावरती तुमचं आरपीएम, रिव्हॉल्युशन पर मिनिट, ओके, म्हणजे स्पीड असतो. ओके, तर ती डीसी मोटर किती रिव्हॉल्युशन रोटेट होते हे तुम्हाला कुठं दिसतं, डीसी मोटरच्या नेम प्लेटवर. त्याच्यानंतर क्वांटिटी, म्हणजे तुम्ही किती क्वांटिटी मध्ये ती डीसी मोटर यूज करणार आहात, 1. त्याच्यानंतर सेकंड असतं 3 पॉईंट स्टार्टर. ओके, सो असं 3 पॉईंट स्टार्टर यूज करायचं आहे की जे तुमचं जी काही जितके एचपी ची मोटर असेल तिला ते काय पाहिजे, सुटेबल पाहिजे. आणि त्याच्यानंतर थर्ड आहे व्हेरिएबल डीसी सप्लाय. ओके, सो डीसी सप्लाय यूज करणार आहे आपण 0 to 230 व्होल्ट 50 एम्पियर. सो हे तुम्हाला रिसोर्स रिक्वायर्ड आहे प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रोसिजर. सो बघा प्रोसिजर काय आहे की फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, ऍज पर सर्किट डायग्राम कनेक्शन करायचे. त्याच्यानंतर डीसी सप्लाय ऑन करायचा आहे आणि त्याच्यानंतर जो काही तुमचा 3 पॉईंट स्टार्टरचा हँडल आहे तो मूव्ह करायचा आहे स्टार्ट टू रन पोझिशन. ओके, म्हणजे हा जो काही तुम्हाला हँडल दिसतोय हा आता सध्या कुठे आहे, ऑफ पोझिशनला, तुम्हाला तो ऑफ टू रन पोझिशनला काय करायचंय, मूव्ह करायचा आहे आणि ऑब्झर्व करायचंय तुमची डीसी शंट मोटर ही रन होते का किंवा ऑपरेट होते का. ओके, सो बघा या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल नाहीये किंवा कॅल्क्युलेशनचा पार्ट नाही, तुम्हाला याच्या मध्ये फक्त काय करायचंय की विथ दी हेल्प ऑफ 3 पॉईंट स्टार्टर तुमची डीसी शंट मोटर रन होते का नाही ते तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. समजलंय सर्वांना? सो बघा तुम्हाला या प्रॅक्टिकल मध्ये फर्स्ट काय बघणार आहे आपण की डीसी शंट मोटर म्हणजे काय असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड पार्ट असतो तुमचा व्हाय नीड ऑफ स्टार्टर, आपल्याला स्टार्टर का लागतं. त्याच्यानंतर थर्ड असतं वर्किंग. वर्किंग मध्ये काय असतं, पर्पज ऑफ नो व्होल्ट कॉइल अँड ओव्हरलोड रिलीज. ओके, म्हणजे तुमचं जे काही 3 पॉईंट स्टार्टरचं जे काही वर्किंग असतं ते पूर्ण हे जे काही तुमचं नो व्होल्ट कॉइल आणि ओव्हरलोड रिलीज आहे या दोन्ही पार्टवर डिपेंड असतं. ठीक आहे, सो बघा फर्स्ट आपण बघणार आहोत की डीसी शंट मोटर काय असते. सो बघा डीसी शंट मोटर मध्ये 2 वाइंडिंग असतात. ठीक आहे, सो बघा ही काय असते तुमची शंट फील्ड आणि ही असते आर्मेचर. ओके, सो या दोघी बघा कशा आपण पॅरलली कनेक्ट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा हे तुम्हाला दिसतंय खाली V इज इक्वल टू EB प्लस
IARA. ओके, हे काय तुमचं डीसी शंट मोटरचं नेटवर्क इक्वेशन आहे. ओके, सो बघा हे जे काही नेटवर्क इक्वेशन आहे तर हे कसं तयार होतं, बघा या डीसी शंट मोटरला काय असतं की रेजिस्टन्स असतो. ठीक आहे, काहीतरी रेजिस्टन्स असतो. मग सपोज तो आपण कन्सिडर करू R1 म्हणजे आर्मेचर रेजिस्टन्स. ओके, म्हणजे तुमची ही जी काही आर्मेचर वाइंडिंग आहे त्या आपण काय म्हणतो, कॉइल म्हणू शकतो. ठीक आहे, मग ही जी काही कॉइल असते हिची काय प्रॉपर्टी असते की जो काही तुमचा करंट चेंज होतो, ओके, तर त्याला ती अपोज करते. ओके, सो तुम्ही त्या करंटला जर अपोज केलं तर तुमचं काय होतो इथे बॅक ईएमएफ. ओके, म्हणजे ईबी. बॅक ईएमएफ म्हणजे काय होतो, ईबी जनरेट होतो आणि तो बॅक ईएमएफ काय करतो की तुमचं जे काही सप्लाय व्होल्टेज असतं म्हणजे व्ही त्याला काय करतो, तो अपोज करतो. जर बॅक ईएमएफ जनरेट झाला तर तो काहीतरी करंट ड्राईव्ह करतो, त्याच्यामुळे काय होतं की तो सप्लाय व्होल्टेजला म्हणजे व्ही ला काय करतो, अपोज करतो. ओके, सो याच्यावरून तुमचं डीसी शंट मोटरचं नेटवर्क इक्वेशन तयार होतं. बघा, व्ही इज इक्वल टू IA म्हणजे इथे तुमचा काय करंट फ्लो होईल, IA. ओके, सो व्ही इज इक्वल टू IARA प्लस EB. ओके, बघा त्याच्यावरून हे इक्वेशन तयार होतं, व्ही इज इक्वल टू EB प्लस IARA. समजलंय का डीसी शंट मोटरचं नेटवर्क इक्वेशन कसं तयार होतं ते. त्याच्यानंतर बघा सेकंड पॉइंट काय आपला, व्हाय नीड ऑफ स्टार्टर. ओके, सो बघा स्टार्टरची गरज का असते, म्हणजे सपोज जर आता तुम्ही काय करताय डीसी शंट मोटर स्टार्ट करणारे किंवा ऑपरेट करणारे. ठीक आहे, सो मी काय केलं की डिरेक्टली जे काही कनेक्शन आहे, म्हणजे आता सपोज मी काय केलं 230 व्होल्ट हा जो काही सप्लाय आहे हा इथे काय तुमची फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग. ठीक आहे, आणि तो डिरेक्टली तुम्ही काय केला ह्या डीसी शंट मोटरला दिला विदाऊट स्टार्टर. म्हणजे इथं बघा मी तुम्हाला स्टार्टर कनेक्ट नाही केलेले, डिरेक्टली 230 व्होल्ट डीसी सप्लाय मी कशाला देते, तुमच्या डीसी मोटरला. तर त्या कंडिशन मध्ये काय होईल बघा, त्या कंडिशन मध्ये तुमचं स्टार्टिंगला हा जो काही बॅक ईएमएफ आहे, ठीक आहे, तर त्याचं मॅग्नेट्यूड काय असतं, 0 होईल. ठीक आहे, म्हणजे ईबी ची व्हॅल्यू काय होईल तुमची 0. मग तुमचं जे काही इक्वेशन आहे नेटवर्क इक्वेशन ते काय होईल, व्ही इज इक्वल टू IARA. ओके, म्हणजे आर्मेचर करंट इंटू आर्मेचर रेजिस्टन्स. ओके, सो त्याच्यावरून तुमचा करंट बघा किती, आर्मेचर करंट IA इज इक्वल टू व्ही अपॉन RA. ओके, सो बघा तुमचं व्होल्टेज किती आहे 230 आणि तुमचा रेजिस्टन्स किती बघा इथं 0.3 ओहम. ओके, सो त्याच्यावरून बघा तुमचा करंट किती, IA ची व्हॅल्यू बघा किती आहे 766 अँपियर. सो बघा आपण किती व्होल्टेज देतोय 230 व्होल्ट डीसी देतोय आणि करंटची रेटिंग बघा तुमची किती ते 766 अँपियर. तर बघा इतका हाय जो काही करंट आहे स्टार्टिंग करंट तो कशातून फ्लो होईल तुमचा आर्मेचर वाइंडिंग मधून. ओके, त्याच्यामुळे एवढा हाय स्टार्टिंग करंट आर्मेचर वाइंडिंग मधून फ्लो झाल्यामुळे काय होईल, तुमची ही जी काही आर्मेचर वाइंडिंग आहे ती बर्न होईल. ओके, त्याच्यामुळे आपण काय करतो की डीसी शंट मोटर जेव्हा स्टार्ट करतो तर त्याच्या अगोदर आपण काय करतो, स्टार्टर कनेक्ट करतो. समजलंय का आपण स्टार्टर का यूज करतो ते. येस मॅम. ओके, त्याच्यानंतर बघा आता 2 पार्ट सांगितले होते मी तुम्हाला. बघा 2 पार्ट सांगितले होते, नो व्होल्ट कॉइल आणि ओव्हरलोड रिलीज. ओके, सो बघा आता आपण 3 पॉइंट स्टार्टरची डायग्राम बघू. ओके, सो बघा स्टार्टरची नीड काय आहे मी तुम्हाला सांगितलं. स्टार्टर काय करतो,
लिमिट हाय स्टार्टिंग करंट आणि काय करतो टू प्रिव्हेंट मोटर फ्रॉम अंडर व्होल्टेज नो व्होल्टेज ऍट ओव्हरलोड. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघू डीसी शंट मोटर, सॉरी 3 पॉइंट स्टार्टर. ओके, सो बघा हे काय 3 पॉइंट स्टार्टरची तुमची सर्किट डायग्राम आहे. सो बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे, 3 टर्मिनल आहे बघा. लाईन बघा एल टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे, डीसी सप्लायच्या अक्रॉस. ठीक आहे, म्हणजे लाईन टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे, डीसी सप्लाय. त्याच्यानंतर फील्ड टर्मिनल. ओके, सो फील्ड टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे तुमचं, फील्ड वाइंडिंगला. आणि आर्मेचर, सो आर्मेचर टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे तुमचं, आर्मेचर वाइंडिंग. ओके, त्याच्यानंतर बघा तुमचे जे काही डीसी शंट सॉरी तुमचं जे काही 3 पॉइंट स्टार्टर आहे त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय असतं बघा. सो बघा 3 पॉइंट स्टार्टर जे काय असतं ते आपण कशासाठी यूज करतो, की जे काही हाय स्टार्टिंग करंट आहे तो लिमिट करण्यासाठी आपण काय करतो, स्टार्टर यूज करतो. ओके, सो बघा स्टार्टिंगला तुमचा जो काही करंट असतो तर तो कुठून फ्लो होतो, आर्मेचर वाइंडिंग मधून. ओके, बघा कसा फ्लो होतोय आर्मेचर वाइंडिंग मधून. आणि इथे बघा काय केले असतं आपण, हे जे काही सिरीज ऑफ रेजिस्टन्सेस, बघा हे काही नंबर ऑफ रेजिस्टन्सेस काय केलेले असतात, कनेक्ट केलेले असतात. तर कशासाठी, ते काय करतात, जो काही स्टार्टिंगचा करंट आहे तो काय करतात, लिमिट करतात. ओके, सो बघा पॉझिटिव्ह टू तुमचं काय सिरीज रेजिस्टन्स मधून आणि काय होतं तुमचा आर्मेचर वाइंडिंग मधून काय होतं तुमचा करंट फ्लो होतो स्टार्टिंगला. पण तेव्हा बघा तुमचा हा जो काही हँडल आहे इनिशियली हा काय असतो, ऑफ पोझिशनला असतो. ठीक आहे, आणि करंट कुठून फ्लो होतोय बघा, आर्मेचर वाइंडिंग मधून. सो इनिशियल स्टेजला जे काही सिरीज रेजिस्टन्स आपण कनेक्ट केलेले असतात तर ते काय करतात, हा जो काही स्टार्टिंग करंट आहे तो रिड्यूस करतात. पण जर तुमची मोटर ऑपोजिशन टू रन पोझिशन, म्हणजे जर रन झाली तेव्हा तुमचा हँडल ऑफ टू रन होईल. तर तुमची जेव्हा डीसी मोटर आहे ती काय होईल, तुमची रन झाली तर काय होईल, तुमचा जो काही बॅक ईएमएफ असतो तो जनरेट होईल. आणि त्याच्यामुळे एकदा की बॅक ईएमएफ जनरेट झाला की आपल्याला हे जे काही आपण रेजिस्टन्सेस कनेक्ट केलेले आहेत तर याची आपल्याला गरज नसते. ठीक आहे, मग तेव्हा काय होईल की हा जो काही तुमचा हँडल असतो हा काय होतो, मूव्ह होतो. ओके, ऑपोजिशन टू रन पोझिशन, या पोझिशनने तो मूव्ह होतो. आणि हे जे काही तुमचे रेजिस्टन्सेस आहेत ते काय होतात, कट होतात. म्हणजे सपोज पहिले R1 R2 R3 म्हणजे एक एक रेजिस्टन्स काय होते तुमचा सर्किट मधून कट होतंय. आणि त्याच्यामुळे काय होतंय की एक पण रेजिस्टन्स काय तुमचा सर्किट मध्ये कनेक्ट नसतो. ओके, सो असं तुमचं डीसी 3 पॉइंट स्टार्टरचं काय असतं, वर्किंग असतं. आता त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला 2 मेन पार्ट सांगितले. पहिलं काय सांगितलंय, नो होल्ड कॉइल, आणि सेकंड असतं ओव्हरलोड रिलीज. ओके, सो बघा नो होल्ड कॉइल, बघा ही असते तुमची नो होल्ड कॉइल आणि हे असतं तुमचं ओव्हरलोड रिलीज. ओके, सो हे दोघं काय असतात, इलेक्ट्रोमॅग्नेट असतात. ओके, सो इनिशियली बघा सर्किट मधून कसा करंट फ्लो होतोय, सो बघा पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर बघा ही तुमचं काय आहे, ओव्हरलोड रिलीज, ओव्हरलोड रिलीज. आणि त्याच्यानंतर तुमच्या फील्ड वाइंडिंग मधून नो होल्ड कॉइल, देन फील्ड वाइंडिंग अँड देन निगेटिव्ह. अशा वेळेने तुमचं काय होतंय, सर्किट मधून करंट फ्लो होतोय. मग तुमचा जर असा करंट जर फ्लो होत असेल तर तुमची जी काही नो होल्ड कॉइल आहे, जी काही कॉइल आहे ती काय होती, एनर्जाइज होते आणि ते काय होते, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होते. मग सपोज जर तेव्हा तुमचा जो काही हा हँडल आहे हा काय झाला, ऑफ पोझिशन टू रन पोझिशनला जर तो मूव्ह झाला. ठीक आहे, सो तुमचं ही जी काही नो होल्ड कॉइल आहे ही काय होते, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होते. म्हणजे ती काय करते की हा जो काही हँडल आहे हा काय करते, रन पोझिशनला होल्ड करून ठेवते. ओके,
म्हणजे नो व्होल्ट कॉइलचं फंक्शन काय आहे की एकदा की जर तुमचा हँडल हा ऑफ पोझिशन टू रन पोझिशन जर मूव्ह झाला तर ही नो व्होल्ट कॉइल काय करते की हा जो काही हँडल आहे तो काय करते रन पोझिशनला होल्ड करून ठेवते. ओके, सो बघा तुमचा नो व्होल्ट कॉइलचा इतकंच पर्पज आहे की ती काय करते तो जो काही हँडल आहे तो काय करते रन पोझिशनला होल्ड करून ठेवते विथ दी हेल्प ऑफ स्प्रिंग. सो बघा नो होल्ड कॉइलचं फंक्शन ती काय करते होल्ड द हँडल अगेन्स्ट फोर्स ऑफ स्प्रिंग आणि काय करते टू प्रिव्हेंट मोटर फ्रॉम स्टार्टिंग विथ हाय करंट आफ्टर अ पॉवर इंटरप्शन. सपोज जर पॉवर इंटरप्शन जर झालं तर काय करते मोटरला ती प्रिव्हेंट करते. ओके, सो हे झालं तुमचं नो व्होल्ट कॉइलचं फंक्शन. आता मी तुम्हाला सेकंड पार्ट सांगितलंय ओव्हरलोड रिलीज. ओके, सो ओव्हरलोड रिलीज ही पण कॉइल काय तुमची इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होते. सो बघा इनिशियली तुमचा जो काही करंट असतो बघा ही काय तुमची ओव्हरलोड रिलीज. सो बघा इनिशियली तुमचा जो काही करंट असतो तर तो बघा कसा फ्लो होतोय तुमचा पॉझिटिव्ह पासून तर कुठून फ्लो होतोय तो तुमचा फील्ड वाइंडिंग मधून. ठीक आहे, सो बघा स्टार्टिंगला हा जो काही करंट असतो जो की ओव्हरलोड रिलीज मधून फ्लो होतोय तर तो करंट काय असतो सफिशियंट नसतो. कशासाठी की इथे बघा तुम्हाला हे जे काही लिव्हर दिसतंय ते त्याच्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी. ठीक आहे, सो जर ओव्हरलोड जर ऑकर झाला तर काय होतं इट विल ड्रॉ मोअर करंट. ओके, सो हे काय करतं मोअर करंट ड्रॉ करते ही जी कॉइल असते ती. त्याच्यामुळं हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेट असतं ते काय करतं मॅक्सिमम फोर्स गेन करतं. त्याने हे काय होतं हे जे लिव्हर्स असतं ते त्याच्याकडे काय होतं अट्रॅक्ट होतं आणि ते जर अट्रॅक्ट झालं लिव्हर त्याच्याकडे तर इथे तुम्हाला जो काही ट्रँग्युलर आयर्न पीस असतो तर हा ट्रँग्युलर आयर्न पीस काय करतो हे जे काही दोन पॉइंट दिसत आहेत तर ते दोन पॉइंट काय करतो तो शॉर्ट करतो. हे दोन पॉइंट शॉर्ट झाले की ही जी काही कॉइल आहे तुमची नो होल्ड कॉइल तर ही नो होल्ड कॉइल काय होते तुमची डी एनर्जाइज आणि ती डी एनर्जाइज झाल्यामुळे तुमचा हा जो काही हँडल असतो रन पोझिशनला तर तो काय होतो रन पोझिशन टू ऑफ पोझिशनला परत काय होतो मूव्ह होतो. म्हणजे काय होतं की ओव्हरलोड जर ऑकर झाला तर ही जी काही नो व्होल्ट कॉइल आहे ती डी एनर्जाइज होते त्याच्यामुळे हा हँडल बॅक टू कुठे येतो ऑफ पोझिशनला आणि त्याच्यामुळे काय होतं की आपली जी काही मोटर असते ती प्रोटेक्ट होते फ्रॉम ओव्हर व्होल्टेज पासून. ओके, सो हे असतं तुमचं ओव्हरलोड रिलीजचं फंक्शन. सो बघा ओव्हरलोड रिलीज काय करतं टू प्रिव्हेंट मोटर फ्रॉम ओव्हरलोड अँड अंडर व्होल्टेज. ओके, समजलंय का दोन्ही पार्टचे फंक्शन काय ते. एकदा सांगा ना मॅम परत. ओके, बघा पहिलं काय सांगितलं मी तुम्हाला नो व्होल्ट कॉइल. बघा नो व्होल्ट कॉइल आणि तुमचं सेकंड काय आहे ओव्हरलोड रिलीज. ओके, सो हे दोघं काय असतात इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होतात. ओके, सो बघा इनिशियली आता आपण नो व्होल्ट कॉइलचं बघू. इनिशियली तुमचा जो काही करंट असतो तर तो बघा कसा फ्लो होतोय फील्ड वाइंडिंग मधून म्हणजे पॉझिटिव्ह त्याच्यानंतर तुमचे काय रेजिस्टन्सेस कनेक्ट केलेले असतात त्याच्यातून त्याच्यानंतर फील्ड वाइंडिंग.
सो बघा, इनिशियली तुमचा जो काही करंट असतो तो पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर बघा तुमचे सिरीज ऑफ रेजिस्टन्स कनेक्ट केले असतात ते, त्याच्यानंतर ही काय तुमची सो बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, तुमचं जे काही 3 पॉइंट स्टार्टर असतं त्याच्यामध्ये त्याचं जे काही वर्किंग असतं, तर हे जे काही 2 मेन पार्ट्स असतात त्याच्यावर डिपेंड असतं. फर्स्ट असतं ओव्हरलोड रिलीज आणि सेकंड असतं नो होल्ड कॉईल. ओके, सो बघा आता पहिले आपण बघू नो होल्ड कॉईल. ओके, सो बघा हे जे काही दोन्ही आहेत, ओव्हरलोड रिलीज किंवा नो होल्ड कॉईल, हे दोघं बेसिकली काय असतात, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होतात. ठीक आहे, म्हणजे काय करतात ते, की सपोज हा जो काही हँडल आहे, नो होल्ड कॉईल आहे, तर ती काय करते की तो जो काही हँडल असतो तो काय करते, होल्ड करून ठेवते. म्हणजे सपोज जर तो हँडल ऑफ पोझिशन टू रन पोझिशन जर मूव्ह झाला, तर ती काय करते, हा जो काही तुमचा आयर्न पीस असतो, विथ दी हेल्प ऑफ दिस आयर्न पीस काय करतो, हा जो काही हँडल असतो ही नो होल्ड कॉईल काय करते, रन पोझिशनला होल्ड करून ठेवते. ओके, सो बघा इनिशियली तुमचा जो काही करंट असतो तो कुठून फ्लो होतो, फील्ड वाइंडिंग मधून. सो बघा फील्ड वाइंडिंग मधून फ्लो होतो. बघा रेजिस्टन्सेस, त्याच्यानंतर ही तुमची काय नो होल्ड कॉईल, आणि ही तुमची काय फील्ड वाइंड, आणि त्याच्यानंतर निगेटिव्ह सप्लाय. म्हणजे इनिशियली तुमचा हा जो काही करंट आहे तो फील्ड वाइंडिंग मधून फ्लो होतोय. मग त्याच्यामुळं बघा, आणि कुठून नो होल्ड कॉईल म्हणून, मग त्याच्यामुळे काय होतं की तुमची ही जी काही नो होल्ड कॉईल आहे ही एनर्जाइज होते. ओके, एनर्जाइज होते आणि त्याच्यामुळे ती काय होते की इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होते. मग ती जर इलेक्ट्रोमॅग्नेट जर म्हणून ऍक्ट झाली, तर तुमचा हा जो काही हँडल असतो तो काय होतो, ऑफ पोझिशन टू रन पोझिशनला तो काय होतो बघा, मूव्ह होतो. लाईक जर तो असा मूव्ह झाला तुमचा, तर काय होतं की हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेट आहे किंवा ही जी काही नो होल्ड कॉईल आहे, तर ही काय करते, तुमचा हा जो काही हँडल आहे तो रन पोझिशनला होल्ड करून ठेवते. ओके, विथ दी हेल्प ऑफ स्प्रिंग. बघा इथे ही जी काही स्प्रिंग आहे त्याच्यानुसार काय करते ती, हा जो काही हँडल आहे तो होल्ड करून ठेवते. ओके, सो बघा तुमचं पर्पज काय असतं मग नो होल्ड कॉईलचं, की ती काय करते, तुमचा हा जो काही हँडल आहे ती होल्ड करून ठेवते रन पोझिशनला. ओके, विथ दी हेल्प ऑफ स्प्रिंग. आणि सेकंड काय करते की ती मोटरला प्रिव्हेंट करते फ्रॉम स्टार्टिंग विथ हाय करंट आफ्टर अ पॉवर इंटरप्शन. ओके, सो मोटरला प्रोटेक्ट करते म्हणजे काय, की सपोज जर तुमचं पॉवर इंटरप्शन ऑकर झालं, ठीक आहे, तर तुमचा जो काही इलेक्ट्रोमॅग्नेट आहे किंवा तुमची जी काही नो होल्ड कॉईल आहे, ही जी काही नो होल्ड कॉईल आहे, तर ती काय करते की हा जो काही हँडल आहे तुमचा रन पोझिशनला, तर त्याला ती जास्त वेळ होल्ड करू शकत नाही. ओके, मग काय होतं की हा जो काही हँडल असतो तो ऑटोमॅटिकली काय होतो, तुमचा ऑफ पोझिशनला येतो. ओके, सो तुमची मोटर काय होते, प्रोटेक्ट होते. म्हणजे तिथं जर पॉवर इंटरप्शन ऑकर झालं, म्हणजेच काय जर फॉल्ट ऑकर झाला, तर तुमची ही जी काही नो होल्ड कॉईल असते ती काय करते, तो हँडल रिलीज करते, जेणेकरून तुमची जी काही मोटर आहे ती काय होते, स्टॉप पोझिशनला येते. म्हणजे तो 3 पॉइंट स्टार्टरचा हँडल रन टू ऑफ पोझिशनला मूव्ह होतो आणि तुमची जी काही मोटर असते ती काय होते, ऑटोमॅटिकली स्टॉप होते. समजलंय का नो होल्ड कॉईलचं फंक्शन काय आहे ते? येस मॅम. ओके, आता त्याच्यानंतर नेक्स्ट काय असतं तुमचं, ओव्हरलोड रिलीज. ओके, सो ओव्हरलोड रिलीज पण काय आहे तुमचं, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होतं. ओके, सो बघा इनिशियली बघा हे असते तुमची ओव्हरलोड रिलीज. तर इनिशियली जो काही तुमचा करंट फ्लो होतोय ह्या ओव्हरलोड रिलीज मधून, तर तो सफिशियंट नसतो. बघा हे जे काही लिव्हर दिसतं इथे, तर त्याला अट्रॅक्ट करण्यासाठी तो जो काही इनिशियली करंट असतो तो सफिशियंट नसतो. पण जर ओव्हरलोड जर ऑकर झालं, तर काय होतं की मोअर करंट प्रोड्यूस होतो. मग त्याच्यामुळं काय होतं की हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेट आहे किंवा हा जो काही ओव्हरलोड रिलीज आहे, हा काय करतो, मॅक्सिमम फोर्स गेन करतो, आणि त्याच्यामुळे काय होतं की हे जे काही लिव्हर आहे ते काय होतं, त्याच्याकडे अट्रॅक्ट होतं. ओके, सो ही जर लिव्हर त्याच्याकडे अट्रॅक्ट झालं,
तर बघा इथे तुम्हाला दिसतंय ट्रँग्युलर आयर्न पीस. हा जो काही आयर्न पीस आहे ते जे काही 2 पॉइंट्स आहे तो काय करतो ते शॉर्ट करतो. सो ते 2 पॉइंट जर त्याने शॉर्ट केले तर ही जी काही तुमची ते 2 पॉइंट जर शॉर्ट झाले तर तुमची ही जी काही आहे नो व्होल्ट कॉईल ती काय होते डी एनर्जाइज होते. ओके, सो ती जर डी एनर्जाइज झाली तर तुमचा हा जो काही रन पोझिशनचा हँडल असतो तो ऑटोमॅटिकली कुठे येतो ऑफ पोझिशनला येतो. ओके, मग काय होतं तुमची जी काही मोटर असते ती ओव्हर व्होल्टेज पासून काय होते प्रोटेक्ट होते. ओके, सो बघा तुमचं फंक्शन काय आहे मग ओव्हरलोड रिलीजचं ते काय करतंय मोटरला प्रिव्हेंट करतं फ्रॉम ओव्हरलोड अँड अंडर व्होल्टेज. समजलंय का ओव्हरलोड रिलीजचं फंक्शन? येस सो बघा आता आपण प्रॅक्टिकली बघू की विथ दी हेल्प ऑफ 3 पॉइंट स्टार्टर डीसी शंट मोटर ही कशी रन होते. ओके, सो बघा ऍज पर प्रोसिजर फर्स्ट तुम्हाला काय करायचं असतं विथ दी हेल्प ऑफ सर्किट डायग्राम तुम्हाला कनेक्शन करायचं असतं. ओके, सो बघा हा काय तुमचा डीसी सप्लाय आहे. सो बघा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल. ओके, सो बघा फर्स्ट काय केलेलं आहे पॉझिटिव्ह जे काही टर्मिनल आहे ते कुठं कनेक्ट केलेलं आहे आपण 3 पॉइंट स्टार्टरचे एका टर्मिनल. बघा हा तुमचा काय होता 230 व्होल्ट डीसी सप्लाय. ओके, बघा इथे तुम्हाला दिसतंय आपण काय केलंय 230 व्होल्ट डीसी सप्लाय दिलेला आहे. तर डीसी सप्लायचं पॉझिटिव्ह टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे लाईन टर्मिनलला कशाच्या 3 पॉइंट स्टार्टरच्या. पॉझिटिव्ह कुठं कनेक्ट केलेला आहे लाईन टर्मिनलला कशाच्या 3 पॉइंट स्टार्टरच्या. ओके, सो बघा तुम्हाला इथे हे काय दिसतंय 3 टर्मिनल दिसत आहेत लाईन आर्मेचर आणि फील्ड. ओके, सो काय केलेलं आहे बघा आपण जो काही तुमचा डीसी सप्लाय आहे त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल ते लाईन टर्मिनलला कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला दिसतंय पॉझिटिव्ह टर्मिनल लाईन टर्मिनलला कनेक्ट केले. त्याच्यानंतर बघा बघा हे जे काय तुमचं 3 पॉइंट स्टार्टर आहे तर बघा तुम्हाला काय दिसतो हा इथे हँडल दिसतोय. बघा 3 पॉइंट स्टार्टरचं जे काही तुम्ही सर्किट डायग्राम बघितली जो काय अप्पर पार्ट होता तर बघा ते सगळं काय इनबिल्ट असतं. ओके, बघा हा तुमचा काय हँडल असतो. त्याच्यानंतर तुम्हाला मध्ये काय दिसतंय बघा हा तुम्ही काय करता रन पोझिशन टू ऑफ पोझिशन टू रन पोझिशन मूव्ह करतात आणि मध्ये बघा तुम्हाला रेजिस्टन्सेस दिसतात. ओके, सो याच्यामध्ये सगळे रेजिस्टन्सेस असतात. ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही हा काय करतात हँडल मूव्ह करतात. ओके, सो बघा फर्स्ट काय केलं आपण डीसी सप्लायचं पॉझिटिव्ह टर्मिनल कुठं कनेक्ट केलं लाईन टर्मिनलला. त्याच्यानंतर बघा हे सेकंड आहे फील्ड. ओके, सो फील्ड टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे हा तुमचं काय रेओस्टॅट त्याच्या फर्स्ट टर्मिनलला. ओके, बघा आपण आता काय करू फील्ड टर्मिनल रेओस्टॅटच्या फर्स्ट टर्मिनलला कनेक्ट करू. सो बघा 3 पॉइंट स्टार्टरचं थर्ड नंबरचं तुमचं आहे फील्ड टर्मिनल. सो बघा ते कुठं कनेक्ट केलंय बघा हे रेओस्टॅटचं फर्स्ट टर्मिनल त्याला कनेक्ट केलंय. हा असतो तुमचा रेओस्टॅट. ओके, त्याच्यानंतर बघा आता आर्मेचर किंवा फील्ड टर्मिनलचं सेकंड टर्मिनल. ओके, सॉरी रेओस्टॅटचं सेकंड टर्मिनल. सो रेओस्टॅटचं सेकंड टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे तुमची फील्ड वाइंडिंग आहे त्या फील्ड वाइंडिंगच्या फर्स्ट टर्मिनल म्हणजे F1 टर्मिनल. ओके, सो बघा आता आपण काय करू रेओस्टॅटचं जे काही सेकंड टर्मिनल आहे. ओके, सो बघा हे तुम्हाला दिसतं इथे सेकंड टर्मिनल ते कुठं कनेक्ट केलेलं बघा तुमची काय फील्ड वाइंडिंग आहे. ओके, सो F म्हणजे काय F1 आणि F म्हणजे काय F2. सो बघा तुम्ही कुठं कनेक्ट केलेलं ते F1 टर्मिनल. ओके, बघा ही असते फील्ड वाइंडिंग
आणि ही असते तुमची आर्मेचर वाइंडिंग डीसी शंट मोटर. सो बघा कुठं कनेक्ट केलंय ते रेओस्टॅटचं सेकंड टर्मिनल F1 टर्मिनलला. त्याच्यानंतर बघा आर्मेचर 3 पॉइंट स्टार्टरचं थर्ड टर्मिनल आहे आर्मेचर. ते कुठं कनेक्ट केलेलं आहे आर्मेचर वाइंडिंगच्या फर्स्ट टर्मिनलला. बघा आपण काय करू डीसी शंट मोटरचं थर्ड टर्मिनल आर्मेचर. ओके कुठं कनेक्ट करणार आहोत आर्मेचर टर्मिनलच्या आर्मेचर वाइंडिंगच्या फर्स्ट टर्मिनल. ओके सो बघा सर्किट डायग्राम मध्ये A1 दिलाय. मग A1 म्हणजे ए टर्मिनल आणि A2 म्हणजे ए टर्मिनल. ओके सो बघा कुठं कनेक्ट केलेलं आहे ते A1 टर्मिनल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा आर्मेचर वाइंडिंगचं सेकंड देन फील्ड वाइंडिंगचं सेकंड. हे दोन्ही टर्मिनल आपण कुठं कनेक्ट केलेलं आहे तुमचा जो काही डीसी सप्लाय आहे त्याच्या निगेटिव्ह टर्मिनलला. सो बघा या आर्मेचर वाइंडिंगचं सेकंड टर्मिनल म्हणजे A2 फील्ड वाइंडिंगचं सेकंड म्हणजे F2 आणि हे दोघं आपण कुठं कनेक्ट केलेले आहे तुमचे डीसी सप्लायच्या निगेटिव्ह टर्मिनल. ओके सो हे झाले कनेक्शन ऍज पर दी सर्किट डायग्राम. समजले का कनेक्शन सर्वांना? मॅम एकदा परत सांगा ना. ओके बघा ऍज पर सर्किट डायग्राम तुम्हाला कनेक्शन करायचे असतात. पहिले काय केलंय तुम्ही 230 व्होल्ट डीसी सप्लाय कनेक्ट केलेला आहे. ओके सो बघा 230 व्होल्ट डीसी सप्लाय. डीसी चे दोन टर्मिनल कोणते असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके सो बघा काय केलं आपण 230 व्होल्ट डीसी सप्लाय काय केलेला आहे दिलेला आहे. ओके त्याच्यानंतर बघा डीसी सप्लायचं पॉझिटिव्ह टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे 3 पॉइंट स्टार्टरचं यल म्हणजे लाईन टर्मिनलला. ओके सो बघा काय केलेलं आहे हा आहे तुमचा डीसी सप्लाय. डीसी सप्लायचं पॉझिटिव्ह टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे 3 पॉइंट स्टार्टरचे तुम्हाला इथं 3 टर्मिनल मार्क केलेले दिसतात. यल म्हणजे लाईन, ए म्हणजे काय आर्मेचर आणि F म्हणजे काय फील्ड. सो लाईन टर्मिनल म्हणजे रेड वायर, आर्मेचर म्हणजे येलो वायर आणि फील्ड म्हणजे तुमची ब्लू वायर. ओके सो आता मी काय केलेलं आहे डीसी सप्लायचं पॉझिटिव्ह टर्मिनल कुठं कनेक्ट करणार आहे लाईनला. म्हणजे काय करणार आहे ही रेड वायर कुठं कनेक्ट करणार आहे तुमची डीसी सप्लायच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला. ओके बघा काय केलं पॉझिटिव्ह डीसी सप्लाय कुठं कनेक्ट केलाय यल टर्मिनल. ओके त्याच्यानंतर बघा हे काय दिसतंय तुम्हाला 3 पॉइंट स्टार्टर. ओके बघा हे असतं तुमचं 3 पॉइंट स्टार्टर. हा असतो तुमचा 3 पॉइंट स्टार्टरचा हँडल. आता सध्या तो कुठे आहे ऑफ पोझिशनला आहे. ठीक आहे मग आता आपण काय करू ऑफ पोझिशन टू रन पोझिशन मूव्ह करू आणि तेव्हा काय करू की आपली जी काही डीसी शंट मोटर आहे ती रन होते का नाही ते चेक करू. ओके सो बघा हे असं तुमचं 3 पॉइंट स्टार्टर. ओके सो तुमचे जे काही कनेक्शन असतात ते सगळे इनपुट असतात. तुम्हाला काय शो होतं फक्त 3 पॉइंट स्टार्टरचा हँडल आणि इथे जे काही रेजिस्टन्सेस आहेत तुम्हाला शो होतं. ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता लाईन टर्मिनल कनेक्ट केलंय. आता आपण काय करणार आहे फील्ड टर्मिनल कनेक्ट करणार आहे. सो बघा फील्ड टर्मिनल पहिले कुठं कनेक्ट करतं हा जो काही तुम्हाला सिम्बॉल दिसतोय. ठीक आहे बघा रेजिस्टन्स आणि त्याच्यावरती एक क्रॉस एरो. ठीक आहे सो तो जो काही सिम्बॉल असतो तो कसला असतो तुमचा रेओस्टॅटचा. ओके सो बघा फील्ड वाइंडिंग फील्ड टर्मिनल कुठं कनेक्ट केलेला आहे रेओस्टॅटच्या फर्स्ट टर्मिनल. ओके सो बघा F टर्मिनल म्हणजे तुमची ब्लू वायर. ओके थर्ड नंबर हे कुठं कनेक्ट केलेलं आहे आपण रेओस्टॅटच्या फर्स्ट टर्मिनल. ओके हा असतो तुमचा रेओस्टॅट त्याच्या फर्स्ट टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे. बघा त्याच्यानंतर आता काय करणार आहोत आपण रेओस्टॅटचं जे काही
सेकंड टर्मिनल आहे, जे हे कुठं करणार आहोत, फील्ड वाइंडिंगच्या फर्स्ट टर्मिनलला. ओके, सो बघा रेओस्टॅटचं सेकंड टर्मिनल, रेओस्टॅटचं बघा हे काय तुमचं सेकंड टर्मिनल आहे, ते कुठं कनेक्ट केलेलं आहे बघा, फील्ड वाइंडिंगच्या फर्स्ट टर्मिनलला. ओके, बघा हे असते तुमची फील्ड वाइंडिंग, हे काय दिसते तुम्हाला एफ आणि एफ एफ, म्हणजे हे काय तुमचं F1 आणि हे आहे F2. सो रेओस्टॅटचं सेकंड टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे, F1 टर्मिनल. ओके, ही फील्ड वाइंडिंग असते आणि काय असते तुमची आर्मेचर वाइंडिंग डीसी शंट मोटरची. ओके, त्याच्यानंतर बघा तुमचं जे काही आर्मेचर टर्मिनल आहे 3 पॉइंट स्टार्टरचं. ओके, सो ते कशाला कनेक्ट केलेलं आहे, आर्मेचर वाइंडिंगच्या फर्स्ट टर्मिनल. ओके, म्हणजे A1 टर्मिनलला. सो आता आपण काय करतोय, 3 पॉइंट स्टार्टरचं आर्मेचर टर्मिनल, येलो कलरची वायर दिसते, ती कुठं कनेक्ट करणार आहोत बघा, ए टर्मिनल. ओके, सो ए म्हणजे काय, आर्मेचर वाइंडिंगचं फर्स्ट टर्मिनल A1 आणि ए म्हणजे काय, आर्मेचर वाइंडिंगचं सेकंड टर्मिनल A2. सो बघा आपण कुठं कनेक्ट केलेलं आहे, ते ए टर्मिनल म्हणजे A1 टर्मिनलला कनेक्ट केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा आर्मेचर वाइंडिंगचं सेकंड टर्मिनल म्हणजे काय, A2. त्याच्यानंतर फील्ड वाइंडिंगचं सेकंड टर्मिनल म्हणजे F2, आणि हे दोघं आपण कुठं कनेक्ट करणार आहोत, डीसी सप्लायच्या निगेटिव्ह टर्मिनल. ओके, सो बघा आर्मेचर वाइंडिंगचं सेकंड टर्मिनल हे काय तुमचं A2, त्याच्यानंतर फील्ड वाइंडिंगचं सेकंड टर्मिनल काय आहे, F2. ओके, आणि हे दोघं आपण कुठं कनेक्ट करणार आहोत, डीसी सप्लायच्या निगेटिव्ह टर्मिनल. ओके, समजले का कनेक्शन? येस मॅम. ओके, सो बघा ऍज पर सर्किट डायग्राम आपण काय केलेलं आहे, ते कनेक्शन केलेले आहे. ओके, सो बघा लोअर पार्ट दिसतोय, तर तेच आपण काय करणार आहोत, कनेक्शन करणार, म्हणजे डीसी मोटरचे आपण फक्त काय केलेले, कनेक्शन केलेले आहे, आणि 3 पॉइंट स्टार्टर काय ऑलरेडी इनबिल्ट आहे. ओके, सो बघा हे जे काही टर्मिनल असतात 4 टर्मिनल, तर हे कसले, डीसी मोटरचे टर्मिनल, म्हणजे आर्मेचर वाइंडिंगचे 2 आणि फील्ड वाइंडिंगचे 2. ओके, सो हे काय असतात, डीसी मोटरचे टर्मिनल्स असतात. ठीक आहे, मग काय हे काही डीसी मोटरवर टर्मिनल असतात, ते तुम्हाला समजण्यासाठी काय केलेलं आहे आपण, की हा एक काय केलेला आहे, प्लायवूड आहे, त्याच्यावरती काय केले आहे आपण, हे टर्मिनल कनेक्ट केले आहे, जेणेकरून तुम्हाला काय होईल, की जे काही कनेक्शन आहे ते तुम्हाला समजेल. ओके, सो हे काय तुमचे डीसी मोटरचे कनेक्शन आहे. ओके, सो बघा हे डिरेक्टली कुठं कनेक्ट केलेलं आहे तुम्ही, डीसी मोटरला. ओके, ही जी काही वायर दिसते ही कुठं कनेक्ट केलेली तुम्ही, डीसी मोटर. ओके, सो बघा इकडे तुम्हाला दिसते, बघा हे कनेक्शन केलेले तुम्ही या मोटरला. सो बघा ही तुमची काय डीसी मोटर, बघा इथं नेम प्लेट दिसते बघा, त्याच्यावरती दिसते बघा ही कोणती मोटर आहे, डीसी मोटर आहे. त्याच्यानंतर बघा आरपीएम म्हणजे स्पीड किती बघा याचा, 1500. ओके, त्याच्यानंतर बघा कोणत्या टाईपची मोटर आहे ही, बघा इथं दिसतंय तुम्हाला शंट, म्हणजे डीसी शंट मोटर आहे. त्याच्यानंतर त्याचं व्होल्ट दिसतंय 220 व्होल्ट, आणि किती एचपी चे, इथे एचपी दिसतंय 3 HP. ओके, म्हणजे ही जी काही नेम प्लेट असते त्याच्यावरती त्या मोटरचे सर्व काय असतात, स्पेसिफिकेशन असतात. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, विथ दी हेल्प ऑफ 3 पॉइंट स्टार्टर ही डीसी मोटर रन होते का नाही ते चेक करायचं. ओके, सो बघा तुम्हाला हा जो काही शाफ्ट दिसतोय, जर आपण सप्लाय ऑन केला, तर तो सप्लाय ऑन केल्यानंतर तुमचा हा जो काही शाफ्ट असतो तो मूव्ह होतो, म्हणजे तुमची ही काही डीसी मोटर असते ती काय होते, रन होते. सो बघा आता आपण काय करणार आहोत, ऍज पर प्रोसिजर ही डीसी मोटर रन करणार आहोत. सो फर्स्ट आता आपण काय केलं, कनेक्शन केले, त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहोत, डीसी सप्लाय ऑन करणार आहोत. ठीक आहे, सो बघा काय केलं, 230 व्होल्ट डीसी सप्लाय ऑन केला, बघा तुम्हाला दिसतंय 230 व्होल्ट डीसी सप्लाय ऑन केला.
त्याच्यानंतर आता काय करणार आहोत, हा जो काही हँडल आहे 3 पॉइंट स्टार्टरचा हा मूव्ह करणार आहोत रन पोझिशन. ओके, सो बघा आता मी काय केलं, रन पोझिशनला तो हँडल मूव्ह केला. ओके, सो बघा आता तुम्हाला चेक करायचंय तुमची डीसी मोटर रन होते का. बघा तुम्हाला रन होताना दिसते डीसी मोटर, दिसते का सर्वांना? हो मॅम. ओके, सो बघा आपण काय केलं म्हणजे विथ दी हेल्प ऑफ 3 पॉइंट स्टार्टर डीसी शंट मोटर आहे ती काय केली, रन केली. ओके, तर सपोज मी काय केलं असतं की हे 3 पॉइंट स्टार्टर न यूज करता हा जो काही डीसी सप्लाय हा डिरेक्टली जर कशाला दिला असतं, तुमच्या डीसी शंट मोटरला, तर काय झालं असतं की तुमचं काय मॅक्सिमम करंट फ्लो झाला असता आणि त्याच्यामुळं तुमची डीसी शंट मोटरची जी काही आर्मेचर वाइंडिंग आहे ती बर्न झाली असते. ओके, त्याच्यामुळे आपण काय करतो की सप्लाय नंतर काय करतो, पहिले 3 पॉइंट स्टार्टर कनेक्ट करतो आणि त्याच्यानंतर मग डीसी मोटर कनेक्ट करतो, जेणेकरून हे 3 पॉइंट स्टार्टर मध्ये काय असतात, हे रेजिस्टन्सेस असतात, तर हे काय करतात, करंट काय करतात, रिड्यूस करतात आणि त्याच्यामुळे आपली जी काही डीसी शंट मोटरचे ज्या काही वाइंडिंग्स असतात त्या बर्न किंवा डॅमेज होण्यापासून प्रोटेक्ट होतात. ओके, सो समजले आपण 3 पॉइंट स्टार्टर का यूज करतो ते. येस मॅम. ओके, सो बघा हे आहे तुमचं प्रॅक्टिकल टू ऑपरेट डीसी शंट मोटर युजिंग 3 पॉइंट स्टार्टर.